प्लॅन्टोनिक्स एकच स्प्रे झाला। आज 8वा दिवस आहे म्हणून आपण आवर्जून भेट द्यायला आलोय। तर बघू शकता हा स्ट्रोक कळीचा ही तारीला जरा घसलेला दिसतंय। हा बघा, स्ट्रोक जोरात असल्यामुळे ना कळी ही वाकडी निघतच नाही। सुरुवातीलाच लगेच कळी वाकडी पडत असते ना, तर तो प्रकारच नाही आहे। स्ट्रोकच जोरात बसलाय केवळ एकाच फवारणीने। प्लॅन्टोनिक्सने जर दुसरा स्प्रे जर झाला प्लॅन्टोनिक्सचा, तर त्याचे रिझल्ट अजूनच काहीतरी गजबच असतील। बघा, शेंड्यापर्यंत तुम्हाला सर्व मादा कळी आणि चांगल्या प्रकारे स्ट्रोक असलेलं फळ लागलेलं दिसतंय। नमस्कार बांधवांनो, आज आपण प्लॅन्टोनिक्स मारून 8 दिवस झालेले अशा प्लॉटमध्ये आलेलो आहोत। यांच्याकडे काही प्रमाणात व्हायरस आणि कळी पिवळी पडण्याचं प्रमाण होतं, तर ते आता या 8 दिवसामध्ये नवीन कळी निघून आणि ही अशा प्रकारे सेट झालेली आहे आणि ही कळी पण एकदम मजबूत झालेली आहे। तुम्ही हे बघू शकता। काय वाटतं तुम्हाला, मागच्या वेळेस जे तुम्ही स्प्रे केलेलं नव्हतं तिथं हे अशी जी कळी कळीच सेट झाली नाही, पिवळी पडून गेली ना पहिली। ही फवाऱ्यानंतरची एका इथून रिझल्ट भेटला 8 दिवसात। नाशी कळी पहिली सेट झालेली नव्हती, नवीन होती त्यावेळेस पण, आणि उन्हामुळे कळी जळून जायची। आणि नवीन शेंडा पण चांगल्या पद्धतीतला आहे आणि ज्याच्या व्हायरस त्याचं पण कळी लागायला प्रमाण चांगलं लागलं। आता हे झालं चांगलं झाड। आता शेजारीच आपल्याकडे व्हायरसचं झाड आहे, तर याच्यामध्ये हे जे पान जास्त वाकडे झालेली होती ही जरा सरळ झाल्यासारखी वाटतंय का? ते पण सरळ झाले, त्याला नवीन शेंडा पण चांगल्या प्रकारे निघाले। तर व्हायरसच्या पाठीमागे हे बघू शकता, पाठीमागे व्हायरस आहे आणि हा पुढं हा शेंडा बघा एकदम फ्रेश दिसतोय आणि त्याचं जे कळी निघण्याचं जो प्रकार आहे, म्हणजे कळी निघण्याची तयारी सुरू झालेली आहे। म्हणजे याला पुढील हप्त्यामध्ये याच्यात सुद्धा माल दिसेल की पाठीमागं झाड व्हायरसचं होतं आणि पुढे आता एकदम निवळलेलं आहे आणि व्यवस्थित शेंडा सुरू झालेला आहे। जे पहिलं फळ आहे ते सुद्धा असं लांब राहिलं त्या झाडावर। जे पहिलं थोडं एखादं अर्ध फळ होतं वाकडं गिलक्याचं फळ, आता ते सरळ आणि कळीला स्ट्रोक चांगले असल्यामुळे हा स्ट्रोक एकदम भारी आहे सरळ आणि वाकडेपणा नाही आहे। आणि बघू शकता पाठीमाग याही झाडावरती व्हायरस आलेला होता। ऊन एकदम खतरनाक आहे, 40 डिग्रीच्या वरती चाललेलं आणि शेंडा पुन्हा इथे तुम्हाला हेच पाहायला मिळतंय की शेंडा पुन्हा व्यवस्थित झालेला आहे आणि हे सर्व फक्त एकाच फवारणीत झालेलं आहे, बरोबर ना? फवारे पण नाही एकच प्लॅन्टोनिक्स एकच फवारणी झाली। आता उद्या किंवा परवा तुम्ही दुसऱ्या फवारणीच्या तयारीत राहणार, बरोबर? हे बघू शकता की स्ट्रोक एकदम चांगला असल्यामुळे कळी ही लांबच असते आणि फळे वाकडं होत नाही। आणि पहिलं हे बघा, हे बघू शकता, ह्या जुन्या कळ्या प्लॅन्टोनिक्स स्प्रे घेण्याच्या आधी ही पण कळी पिवळी पडून गेली, ही एवढी मोठी होऊन पिवळी पडून गेली। असा परिणाम होता। इकडे पुढे पण ही कळी पिवळी पडून खराब होऊन गेली। ही नवीन कळी, तिला लस्टर वगैरे एकदमच जोरदार आहे, एकदमच भारी। हे बघा, प्रत्येक पानाला प्रत्येक कांडोकांड माल म्हणतो आपण, तो तुम्हाला इथे बघायला मिळत आहे। प्रत्येक कांडोकांडे पहिलं सेम होतं पण